अजितदादांचे एकाच दगडात 3 पक्षी. अजित पवारांचा मुंडेंना शह. पवारांनी बीडमध्ये शोधला नवा पर्याय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता बीडच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भूकंप झालाय. गेल्या 35 वर्षांपासून गोपीनाथ मुंडेंचे कट्टर समर्थक आणि पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राजाभाऊ मुंडेंचे कट्टर विरोधक समजले जाणारे आमदार प्रकाश सोलंकींच्याच नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्यात. मुळात 2024ला सोलंकींविरोधात निवडणूक लढवताना पंकजा मुंडेंनी मदत न केल्यानं बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे नाराज असल्याचीही चर्चा आहे. जर आताच्या काळात बघितलं गेल्या 5 वर्षामध्ये रेडीमेड कार्यकर्त्याची भारतीय जनता पक्षाला सवय पडलेले आहे. भाजपचे मूळ कार्यकर्ते आहेत, बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रामध्ये मूळ कार्यकर्ते भाजपमधून नाराज आहेत. फक्त मी पहिल्या सुरुवात केली बाहेर पडायला, अनेक लोक आता यापुढं बाहेर पडतील. दरम्यान बाबरी मुंडेंच्या पक्षप्रवेशाच्या बॅनरवर धनंजय मुंडेंचा फोटो नसल्यानं त्याचीही चर्चा झाली. तसंच अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशाला धनंजय मुंडे उपस्थित नव्हते. आता कार्यकर्त्यांनी लावले त्याच्यावर त्या कार्यकर्त्यांची इच्छा असते, कोणाचा टाका तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावरती मी नाही बोलू शकत, कारण की प्रत्येक माणसाची इच्छा, भावना आणि त्या भावनेचा आदर आपण केला पाहिजे. की एखाद्याने कोणी एखाद्या वेळेस बरेच बॅनर बघितले मी की त्या बॅनरवर बाकीतले म्हणजे अदर पक्षातल्या नेत्याचाही फोटो असतात. म्हणजे शेवटी ज्याचा त्याचा तो स्वतःचा अधिकार आहे. बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडेंच्या पक्षप्रवेशानं एकाच दगडात अजित पवारांनी 3 पक्षी मारले. ते कसे पाहूया. निष्ठावंत कार्यकर्ता गळाला लावून धारूर वडवणीत पंकजा मुंडेंना धक्का दिलाय. बीडमध्ये धनंजय मुंडेंपुढे पर्याय उभा करण्याचा प्रयत्न आहे. मुंडेंमागे असलेला वंजारी समाज आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय. बाबरी मुंडेंच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना पक्षातील राज्य पातळीवर पद दिलं जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेले धनंजय मुंडे पक्षातून साईडलाईन होत असताना अजित पवारांची ही खेळी बीडच्या जनतेला मान्य होणार का? या खेळीनं मुंडे कुटुंबियांचा जनाधार नव्या मुंडेंकडे वळणार का? यावर बीड जिल्ह्यातील आगामी राजकारणाचं चित्र स्पष्ट होणार हे नक्की. योगेश काशीद, साम टीव्ही न्यूज, बीड.